गाईज गुड मॉर्निंग. आणि आज ब्लॉगची सुरुवात आंघोळ न करता झोपेत सुरुवात करतो आहे. आज आम्ही चाललो आहे फिरायला. सो बघूया, एन्जॉय करा. मारू 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 मारू. ह्या पोरीने मला झोपून नाही दिलंय. तुला मी आईचा घो. सो गाईज रेडी झालेलो आहोत आपण आणि दिस इज आवर लुक. आणि आता चाललो आपण शॉपिंगला CSTला. सो लेट्स गो बेबी. बाय बाय. चला भेटू स्टेशनला. गाईज अचानक भयानकमध्ये ट्रेन पकडली. धावत येईल आणि ट्रेन पण लगेच भेटली. आता चाललो डोंबिवलीला. डोंबिवलीवरनं फास्ट ट्रेन पकडायचं आणि डायरेक्ट जायचं CSMT. सो लेट्स गो बेबी. थांबल्या तिकडे माझा मित्र तुषार. आता त्याला डायरेक्ट जाऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय. आपल्याला तुषार भाई मिळालेला आहे, म्हणजे भेटलेला आहे. भेटला एकच झाला नाही, काहीतरी वेगळं होतं. जाऊ द्या. चल गर्दी बघा भाई. फास्ट ट्रेनला एवढी गर्दी, पंचाड गर्दी आहे. आता आम्ही चाललो ट्रेनला यायला टाईम आहे. जरा लेट झाले ट्रेन. बघूया आता डायरेक्ट. तुषार भाई कॉलेज बंक करके आया है. तेरे मम्मी को ये वीडियो दिखाओ. झोपलेलो भाऊ घरी. हां. आणि काय केलंस? बीजेमे खेळ होतो. बीजेमेची एक मॅच झाली नाही. DJ बाई खेळत होता. आता बघू तिकडे गेल्यावर काय करतो. आपण चाललो कशाला पण? तू बोलवलंयस शॉपिंगला चाललोय. मी बोलवलं म्हणून आलंय. आईची इच्छा आहे. नाही तर आला नसता. भाऊ प्रेम आहे. हा बस तूच तो. चल आता नंतर डायरेक्ट ट्रेनमध्ये भेट. बेकार सीन झाला इथे. डायरेक्ट सांगितलं 5ची ट्रेन 3ला येते. अरे डोंबिवली आहे कल्याण नाही. ना इधर समजता ही नहीं है कुछ. भागो भाई ट्रेन आहे. ट्रेन आहे. नहीं स्लो आहे रे भाई. स्लो आहे. भाग मत. अरे गाईज त्या प्लॅटफॉर्मवरची ट्रेन ना प्लॅटफॉर्मला. गाईज तुषार भाई रेडी. तुषार बॅग पुढे घे. डन. आपण तर काय बॅगात नाही आणली. डायरेक्ट चढणार. चार्जिंग केलं फोनला. चार्जिंग नाही. आता झाले फुल चार्ज केलं पॉवर बँक. सो आता ट्रेन तो आई है बॉस. ट्रेन प्लेटफॉर्म में तो आई है. आ गई ब्रो. आम्ही पोचलो CSMTला फायनली. आता जाऊन पहिले तोंड धुवायचं पद्धतशीर. तोंड चिकट झालं. जाऊन तोंड धुवू नाही रुमाला. जाऊन तोंड धुवू आणि मग तिथून डायरेक्ट जाऊ फिरायला. यो ब्रो का वाटतंय वन साईड. आवाज बघा. आवाज. विषय असा झाला आहे की आम्ही चाललो शॉपिंगला. म्हणजे मी याला घेऊन चाललो. आणि शॉपिंग काय फक्त एक जीन्स घ्यायचे आहे. ते बघूया आता इथे भेटते कितीला, काय प्राईज आहे आपल्याला माहीत. बघूया. गर्दी बघा भाई वन साईड. हे खालून जातो तो वाला रस्ता आहे CSTचा. बाहेर गेल्यावर फक्त व्ह्यू बघायचे, एन्जॉय करा. आता पहिले जाऊन वडापाव खाऊ आपण. चलो गाईज मुंबईचा वडापाव. आणि हा व्ह्यू बघत वडापाव खाण्याची वेगळीच मजा आहे. वडापाव एन्जॉय करू आणि इथून निघूया. पहिले इथे शॉप आहे ह्या बिल्डिंगमध्ये. जाऊन शॉपमध्ये जाऊ बघू तिथे काय रेट. नंतर मग पुढे जाऊ. सगळीकडे फिरू. आज जीन्स पटलेलं आहे, रेट पण पटलेलं आहे. आता पुढे जाऊ. पुढे बघू कितीला भेटतात. सगळीकडे शोधायच्या. भेटतील तुम्हाला सेम रेटमध्ये, पण चांगल्यावाल्या भेटतील. इथे बघू आता काय विषय. पुढे गेल्यावर सगळीकडे शोधणार पण आपण.
चलो भाई, ये इधर ये वाला सिस्टीम भारी आहे भाई. मी एक स्टोरी टाकलेली, त्याच्यामध्ये लिहिलेलं लव दी गिव्हर मोर दॅन दी गिफ्ट. हे इथंच लिहिलेलं होतं, दाखवतो तुम्हाला. हे बघा, भारी भारी शब्द लिहिला आहे, लव दी गिव्हर मोर दॅन दी गिफ्ट. आणि स्टोरीला जेव्हा फोटो टाकलेला ना, तो कलरफुलवाला, तो इथे टाकलेला, इथेच आहे बघा, दाखवतो बघा. इथे फोटो काढलेले होते ते, तो स्टोरीवाला फोटो मी इथे समोर काढलेला. ते काय माहिती नाही, पण तो फोटो वगैरे काढायला मस्त होता, मला आवडला पाहिजे. काढला लगेच, अरे बोललं कॅमेरा ओपन कर आणि आपण काढू भाई. काहीतरी आहे विषय नाही. अरे हां, तेच ग्राउंडच्या समोर जो हे आहे ना, तो वाला पार्ट आहे हा. त्याच्या बाहेर असं बनवलं. ओके, समजलं आपल्याला. डिझाईन युनिक आहे बघा. सो भाई, मुंबई खतरनाक आहे रे. अशी आमचा दिवा करा, ठाणा करा. आमचा ठाणा जरी केलात ना, तरी खूप असं मनाला भरलं वाटेल. ठाणा जरी असं केलं तर. आणि मुंबईला यायची गरजच नाही आम्हाला. ठाण्यात फिरू आम्ही, एवढं चांगलं केलं तर. ठाण्यात आहे चांगलं, मी नाही बोलत नाही. पण जो स्टेशनपासून पार्ट, आता इथून स्टेशनपासूनच एवढं भारी वाटतं. आतमध्ये झालं की ते भारी वाटेल. विचार करायला बोलता पोचलो आपण. आता तिथून कट मारून जायचं पुढे. सो पुढे गेलं तर गाईज, आता आम्ही आलो इकडे मरीनला चाललो आहे. आणि विषय काय झाला, मला घ्यायचे होते शूज आणि ती जीन्स तर मी घेतली नाही. मी आता जाताना घेतली जीन्स. पण विषय काय झाला, शूज घ्यायला आलो नाही. शूज घ्यायला आलो आणि हे बघा, शूज आहे त्याच्या आतमध्ये. तर हे येत होतो आणि विषय काय झाला की त्याला विचारला मी शूजची प्राईस काय. त्याला वाटलं आम्ही नवीन आहोत. म्हणतो 1000 रुपये. 1000 तसं तुझं नाही, माझा 800 रुपये. मला सांग, 1000वरून डायरेक्ट 800 कोण देतात. हां ठीक आहे चल. मी जरा काय बोललो असेल माहिती आहे, 350. तो बोलतो 350 नाही होणार बोललो. तर ठीक आहे, मी जातो पुढे. मी गेलो पुढे, असं 2 दुकानं पुढे गेलो. तिथे विचारतो, तिथून आवाज देते, बाई इकडे. बोलतो 400 रुपये. 400 रुपये बोललं नाही परवडत भाई. मी चाललो. लास्ट त्यांनी 370पर्यंत मला शूज देऊन टाकला. जर तुम्ही इथे येता ना शॉपिंग करायला, हे लक्षात ठेवा, ते सांगतील तुम्हाला एक आणि तुम्हाला देतील एक. सो प्राईजमध्ये गफला होतो इथे. 800 बोलले तर 800 द्यायचे नाही, गपचूप टेकवायचे 400. आता 350 रुपये टेकवायचे आणि कलटे मारायचे. कपड्यांमध्ये पण हात जोल होतो, सगळ्या गोष्टींमध्ये असंच असतं. फक्त जरा समजणारा समजून घ्या. समजलं ना गाईज. सो आता मरीनला भेटू. आपण फायनली मरीनला आलेलो आहोत. आणि विषय असं झाला आहे की आपण तिकडे तिकडे मोठा कट्टा असतो, इथं मोठा कट्टा नाही, इथं छोटासाच कट्टा आहे. बसायला प्रॉब्लेम आहे. आणि मस्त वाटते निवांत. आता थोडा वेळ 5 मिनटं बसू आणि निघू. तोपर्यंत व्ह्यू बघा. हा काय व्ह्यू आहे बाई. एवढं ना. Oh my God. This is called marine. आणि मी तुला जाम मारीन. क्या बोला तूने? हे करायचं होतं आपल्याला. त्याच्या आधी मी काहीतरी कृत्या केलेल्या, त्या मी तुम्हाला दाखवू नाही शकत. विषय असा आहे. आणि आता थोडा वेळ बसू आणि निघू लगेच. तोपर्यंत मरीनवरती पाचडी तर आपली चालूच असते कंटिन्यू. जिथं दिसावं तिथं कपल. माझ्या डोकं जातं आहे माहिती आहे काय. आपण दुःख नाही सहन करू शकत. दुःख सांग. अरे दुःख असं वाटतं कालच भाडून पडा आता माझा. काल एवढं बघून सगळं एवढं सगळं बघून होतं, काहीच बाहेर पडायला काय बोलायचं. आणि रील्स तर असे बनवतात ना, वन साईड बनवतात सगळे. गाड्या 101 बघायला भेटतात. गाड्या 101 बघायला भेटतात. गाड्या बघायला भेटतात. काहीच मरीनला आला तर तुम्हाला फॉरेनर दिसणं इज कंपल्सरी ब्रो. हे बघा इथे फॉरेनर आहे. दिसला नाही आय डोंट नो. पण इथे असतात फॉरेनर फिरत. कशाला येतात काय माहीत, त्यांची कंट्री सोडून द्यायचं. ठीक आहे, आता बोललो असतं. नॉट इंटरेस्टेड ॲट ऑल. सेंटरला टाकी बोलतो. हे मारी मस्करी कमी करत जा.
गाईज फॉरेनर इज बॅक. फॉरेनर इज बॅक. गेला सगळीकडे फिरतोय पण एक पण जीन्सवाला भेटत नाही यार. सेम ज्या जीन्स पाहिजे त्याच जीन्स नाही भेटत आहेत. फुल फालतू वगैरे झाले. जिथे गेलो तिथे पण ती वालीच नाही भेटत. जी पाहिजे ती नाही भेटत. काहीतरी भलतीच भेटते आणि ती लोकं भलतीच भेटत आहेत पण असा विषय झाला. समोर बघू जीन्सवाला त्याच्याकडे जाऊन ती वाली भेटते. अरे थांबा रे, लोक थांबतच नाहीत त्या. तर गाईज आपली शॉपिंग झालेली आहे आणि आता आपण चाललो घरी चाललो आहे. आता बघू इथे गर्दी नसते. CSTला तर गर्दी नसते. फास्ट ट्रेनने जायचं डायरेक्ट डोंबिवलीला उतरायचं. डोंबिवलीवरनं दिवा असं करायचं असतं. त्याची काहीतरी मस्तीच चालू आहे. हा आल्यापासून फुल एकदम एन्जॉयच करतो. आपल्याला जे पाहिजे ते भेटलं ना काहीतरी भलतंच घेऊन चालू आहे. पण ठीक आहे चला, एवढं काय नाही, नॉर्मल आहे. अशीच जिंदगी आहे. पहिलेच झेंडा अजून झेंडा. पहिलेच झेंडा अजून झेंडा. भाई थोडासा मस्ती केली चालते भाई. एवढी पण झंडा करून घ्यायची. बघा एक लाईफ गोष्ट सांगतो. लाईफ गोष्ट सांग. जिंदगी आहे ना, पहिल्यापासून झंड असते. त्याला फक्त आपण चांगलं करायचं. आपल्या अवगुण दाखवायचं, जरा बाहेर काढायची. आपल्यामध्ये जी मस्ती आहे ना, चूल असते ती म्हणजे आतमध्ये बसलेली ती बाहेर काढा. उदासी असते ना भाई उदासी आपल्या मनामध्ये असते. बाहेर आपण कसं वागतोय आपल्यावरती असतं भाई. ती बाहेर काढा फक्त. मजा आहे आयुष्यात. चला आता स्टेशनला भेटू. मला जाम वेळ झाला. आमचं नशीब एवढं भारी आहे की आम्हाला लगेच ट्रेन पण भेटली. हा हातभेद मारते केसांवर पद्धतशीर. सो आता आम्ही गेम खेळतो. जागा नाही ट्रेनमध्ये आहे. CSMTला पण ट्रेन फुल होतात. काय बोलायचं भाई. सो आता दिव्याला उतरल्यावरच व्हिडिओ करू. नंतर गेम खेळतो. बाय बाय. फायनली दिवा पोचलेलो आहोत आणि 5:50 झाले. खूप टाईम निघून गेला. खूप टाईम जाम. फक्त टाईमपासच झाला. त्या जीन्सच्या नाही टाईमपास झाला सगळं. बाकी सगळं आपल्याला प्रॉपर भेटलेलं. आणि कॅब घेतली. कॅब पाचशा वाटते रे जरा ओल्ड स्टाईल. ठीक आहे, बघू कशी वाटले मला रिव्ह्यूमध्ये सांगा. तुम्हाला छपरी वाटेल आय नो, पण सांगा तरी पण कशी वाटते. आता घरी गेल्यावर ड्रेसिंग मारून बघू. सो आता चलो घरी गेल्यावर. सो गाईज फायनली आलो आहे घरी आणि झालं आहे आपला चेंज. आणि आजची शॉपिंग तुम्हाला दाखवतो. ही बघा आजची शॉपिंग. ही कॅप, हे शूज आणि ही पॅन्ट बॅगी ब्लॅक जीन्स. कॉलेजला घालायला रोज आपल्याला आपण कपडे घेतलेले. असं टाईमपास होऊन गेलो आणि काहीतरी शॉपिंग करून आलो. बाकी सगळा कसा वाटला ब्लॉग फक्त काय टाईमपासच होता शॉपिंगचा, बाकी काय नाही. सो कसा वाटला सांगा. आणि हे टी-शर्ट आपलं नवीन प्रिंट केलेलं हे पण सांगा कसं वाटलं. सो बाय बाय, टेक केअर, लाईक शेअर सबस्क्राईब. आणि काय नाही, झोपा जाऊन. गुड नाईट.